नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. किती विषय घेण्यात आले, कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली, कुठल्या विषयावर आक्षेप घेण्यात आला, काय आपण सगळे होताच त्या सभागृहात. सगळे विषय एकूण 12 विषय होते आमचे, पण 6व्या विषयाला विरोधकांनी सभात्याग केला आणि त्याच्यानंतर सर्वानुमते सगळे विषय मंजूर झाले. गोवंश हत्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. बघा, आपण सगळे हिंदू बांधव आहे. आपली गोवंश हत्याला आपले कायमच आपला विरोध राहील. त्याच्यात आपल्याला मुस्लिम बांधवांनाही सहभाग नोंदवला आहे की हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार नाही, पण शासनकडनं ते स्लॉटर हाऊस करायचं असं ते शिवसाहेब आपण सभा वॉकआउट केली होती. नेमकं काय विषय होता आणि काय मान्यता? आज रोजी सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 6 जो बंद पडलेला कत्तलखाना आहे त्या दुरुस्तीच्या नावाखाली हा कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे. या विषय आला तेव्हा आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारलं की कत्तलखाना हा बंद आहे, गोहत्या बंद आहे कायद्यानुसार, तर हा जो ठराव आहे हा घेण्यात येऊ नये. परंतु सत्ताधाऱ्याने बहुमताने हा मंजूर केल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी या ठरावाचा निषेध म्हणून वॉकआउट केला आणि या विषयाला पंकज नामदेव चौधरी आमचे नगरसेवक यांची लेखी हरकत घेतली आहे आणि आम्ही यांच्या जो विषय क्रमांक 6 जो कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा आम्ही निषेध केला आहे. आणि तरी या हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेलास आणि यांनी बहुमताच्या जोरावर कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि नगरपालिकेच्या समोर आम्ही 9चे 9 नगरसेवक उपोषणाला बसू असं आम्ही या शहरवासियांना आश्वस्त करतो. आज दिनांक 1 जून 2026 रोजी नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती, ज्यात एकूण 12 विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते. त्यात 6 नंबरचा विषय होता की नंदुरबार नगरपालिकेमार्फत चालवण्यात येणारा पशुवधगृह त्याची सुधारणा करून सुरू करण्याबाबत. परंतु विरोधकांनी त्याच्यात बराच गोंधळ घालला. आपल्या माध्यमाने त्यांना हा प्रश्न आहेत, मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो. जर एखादे पशुवधगृह बेकायदेशीर असेल तर ते बंद करण्याची मागणी आम्ही समजू शकतो, पण येथे विषय बेकायदेशीरतेचा नाही तर शासनमान्य आणि कायदेशीर सुविधेला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार अधिक सक्षम व अधिक शिस्तबद्ध करण्याचे आहे. आज निर्णय 2च मार्गांपैकी एक निवडायचा होता. पहिला मार्ग होता म्हणजे कायदेशीर, नियमबद्ध, स्वच्छ आणि प्रशासनाच्या नियंत्रणाखाली व्यवस्था उभी करणे, आणि दुसरा मार्ग होता म्हणजे अशा सुविधांकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर कत्तलींना अप्रत्यक्षपणे वाव मिळू देणे. म्हणून या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे की त्यांना नेमके काय हवे आहे. नियमानुसार चालवणारी प्रशासनाच्या नियंत्रणाखालील व्यवस्था की अनियंत्रित आणि बेकायदेशीर कारवायांना संधी. जर खरोखरच बेकायदेशीर कत्तली रोखायचे असतील तर स्वच्छता राखायची असेल आणि कायद्याचे पालन करायचे असेल तर या दुरुस्तीला पाठिंबा देणे हा सर्वात योग्य मार्ग होता. त्यांनी तसं केलेलं नाही. आज भारत पशुधन, दुग्ध व्यवसाय आणि मांस निर्यात क्षेत्रात जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. या क्षेत्राशी थेट आणि अप्रत्यक्षपणे लाखो लोकांचा रोजगार जोडलेला आहे. त्यामुळे हा विषय केवळ एका समाजाचा नसून रोजगार, अर्थव्यवस्था आणि प्रशासनाचाही आहे. पण जर केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या प्रस्तावाचा विरोध केला जात असेल तर जनतेला हे समजायला वेळ लागणार नाही की विरोधाचा उद्देश समस्या सोडवणे नसून केवळ राजकारण करणे आहे. म्हणून आम्ही तर या प्रस्तावाला समर्थन दिलेलेच आहेत. त्यांच्याशी आमची अपेक्षा आहे की त्यांनी त्याला समर्थन करावे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.